स्टुडंट आपण पाठीमागच्या पिरियडला बायनरी लिंक लिस्ट म्हणजे काय आणि त्याचं रिप्रेझेंटेशन बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर बायनरी ट्री. तर या चॅप्टरमध्ये शेवटचा आर्टिकल आहे बायनरी ट्री. तर परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला आहे व्हॉट इज बायनरी ट्री, हाऊ बायनरी ट्री आर रिप्रेझेंटेड इन मेमरी. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला. तर कशा पद्धतीनं बायनरी म्हणजे काय, तर बायनरी ट्री इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर containing hierarchical relationship between the element. म्हणजे काय, एलिमेंट एकत्रित करणे, सगळे स्ट्रक्चर एकत्रित करणे आणि एक प्रोग्राम तयार करणे, त्याला म्हणतो आपण ट्री. ट्री म्हणजे काय की एकमेकांशी जे हे आहेत पेजेस आहेत ते एकमेकांना कनेक्ट करणे आणि कनेक्ट करून मेन पेजला ते पेजेस कनेक्ट करणे, त्याला म्हणतो आपण ट्री. थोडक्यात म्हणजे ट्री म्हणजे झाड, मराठीमध्ये आपण त्याला झाड म्हणतो, पण याच्यामध्ये कॉम्प्युटर भाषेमध्ये कनेक्शन्स बिटवीन द एलिमेंट, हॅरिचिकल कनेक्शन बिटवीन द एलिमेंट म्हणजे काय की एकमेकांची असणारी लिंक बनवणे, पेजेची लिंक बनवणे आणि एक सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, त्याला म्हणतो आपण ट्री. तर ट्री इज अ हॅरिचिकल रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट then it's also called tree. आता त्यातला आर्टिकल आहे बायनरी ट्री. बायनरी ट्री इज डिफाइन्ड ॲज अ फायनाइट सेट ऑफ एलिमेंट called nodes such that, आता हे जे छोटे दिसतात ते नोड आहे. नोड म्हणजे एखादी फाईल्स, लक्षात आहे. लास्ट नोड असेल तर त्याला आपण नल नोड म्हणतो. इफ टी देन टी इज अ बायनरी ट्री कंटेनिंग द टू नोड्स. आता टी असेल तर त्याचे दोन नोड्स. कुठले दोन नोड्स, लेफ्ट सक्सेसर, एक पहिला नोड येईल आणि दुसरा म्हणजे हा आणि दुसरा येईल राईट सक्सेसर. तर त्याची डेफिनेशन T1 and T2 आर लेफ्ट सक्सेसर आणि राईट सक्सेसर. सक्सेसर म्हणजे कडा, उजवी बाजू आणि डावी बाजू, अशा पद्धतीने लेफ्ट सक्सेसर आणि राईट सक्सेसर. समजा शेवटी पेज काय नसेलच किंवा कुठली पेज लिंक नसेलच, त्याला म्हणतो आपण नल ट्री. तर बघा बायनरी ट्रीची डेफिनेशन काय सांगितली. बायनरी ट्री इज डिफाइन्ड ॲज अ फायनाइट सेट ऑफ डेटा एलिमेंट कॉल्ड नोड्स व्हेन, त्यातला फर्स्ट पॉइंट, T is a binary tree. Then binary tree has two types, left successor and right successor. लक्षात आहे. Third point, in binary tree it has a terminal node, then it is also called null node or null tree. तर अशा पद्धतीची डेफिनेशन आहे. आता रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री इन मेमरी. तर त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हा ए नोड घेतलाय, त्याला बी आणि सी ए नोड जोडलेले आहेत. बी मध्ये डी आणि ई नोड कनेक्ट केलेले आहेत. सी मध्ये जी एच आय जे के हे नोड जोडलेले आहेत. आता त्याच्यावरून त्याचं एक्सप्लेन. द बायनरी ट्री कंटेनिंग 13 नोड्स. ए इज अ टॉप ऑफ ट्री, लक्षात आहे. द बी इज अ लेफ्ट सक्सेसर अँड सी इज अ राइट सक्सेसर. द लेफ्ट सक्सेसर कंटेन्स B, D, E nodes. Right successor contains C, G, H, I, J आणि K nodes. लक्षात आहे. The node with no successor म्हणजे लास्टला नोडच नाही, याला नोड नाही, याला नोड नाही. The node with no successor किंवा कडा नाही, त्याला that is also called terminal node. तर हे झालं त्याचं बायनरी ट्री आणि त्याचं एक्सप्लेन. आता रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री इन मेमरी. तर त्याच्यामध्ये इन बायनरी ट्री इट हॅज अ टू टाइप्स. रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री इन मेमरी. तर कॉम्प्युटर मेमरीमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने जातं. इन बायनरी ट्री इट हॅज अ टू टाइप्स. फर्स्ट लिंक्ड रिप्रेझेंटेशन आणि दुसरा सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. लिंक्ड रिप्रेझेंटेशन आणि सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. वन बाय वन. फर्स्ट लिंक्ड रिप्रेझेंटेशन. इन लिंक्ड रिप्रेझेंटेशन इट हॅज अ राइट सक्सेसर अँड लेफ्ट सक्सेसर ऑफ नोड. म्हणजे त्याच्यामध्ये काय दोन नोड्स असतात, एक लेफ्ट आणि दुसरा राईट, अशा पद्धतीनं नोड्स असतात. तर हे डायग्रामद्वारे आपण कसं बघू शकतो बघा. इन लिंक्ड रिप्रेझेंटेशन इन्फो
दॅट इज इन्फॉर्मेशन पार्ट, लेफ्ट दॅट इज लेफ्ट पार्ट आणि राईट दॅट इज राईट ऑफ पार्ट. तर ट्री आपण घेतलं तर इन्फॉर्मेशन पार्ट ट्रीचे दोन बाजू म्हणजे कुठला लेफ्ट सब ट्री आणि राईट सब ट्री असे दोन कडा असणार आहे. तर फॉर दॅट एक्झाम्पल जर बघितलं स्टार त्याच्यानंतर त्याला जोडलेले काय नोट्स असतील अशा पद्धतीनं हा ए ला जोडलेले काय नोट्स असतील ए पासून निघणार हा नोट्स त्याला नोड जोडले बी आणि त्याला हा नोड जोडलेला आहे सी. हा स्टार असेल तर हा 1 2 3 कुठला ए 1 2 3 हा 4 आणि हा सी असेल तो 5 येईल. तर बघा ए इज अ टॉप ऑफ ट्री. तर याचा टेबल जर बघितला तर स्टार्ट इथून स्टार्ट केलेला आहे आपण. स्टार्ट केल्यानंतर हा ए ला कडे झाला ए चे लेफ्ट बाजू बी ए ची राईट बाजू सी. लक्षात आहे. तर अशा पद्धतीनं या दोन्हीला म्हणजे बी च्या लेफ्ट आणि राईटला नल नोड सी च्या राईट आणि लेफ्टला नल नोड म्हणजे याला पेजेस कनेक्ट नाही त्याला टर्मिनल नोड म्हणतो. लक्षात आहे. तर लिंक्ड रिप्रेझेंटेशन इट हॅज थ्री टाइप्स. फर्स्ट info that is information part of a element, second left part of element, third right part of element. The root of R contains a b c. A is left assigned to the b is the right assigned to the c. The in b the right and left has null tree, in c left and right has null tree. तर याचा चार्ट जर बघितला आपण कुठला तर ह्या लिंक रिप्रेझेंटेशनचा चार्ट तर अशा पद्धतीने चार्ट तुम्हाला लक्षात येईल. कसा चार्ट इन्फो म्हणजे राईट बाजू आणि लेफ्ट बाजू लेफ्ट आणि राईट असं लेफ्ट आणि राईट. तर अशा पद्धतीने हा टेबल येईल. तर बघा लेफ्ट आणि राईट मध्ये इन्फो मध्ये पहिला पार्ट कोणता येईल ए त्याच्या लेफ्टला काय बी त्याच्या राईटला काय सी. बरोबर आहे. कॉलम येईल याच्यामध्ये. फर्स्ट सेकंड थिंगला 0 0 ए च्या बरोबर आहे. थर्ड थिंगला सेकंड थिंगला इन्फॉर्मेशन ए लेफ्ट बी आणि राईट सी किंवा लेफ्टला कोणता नोड आहे बी मध्ये 4 आहे आणि सी मध्ये कोणता नंबर आलेला आहे 5 हा एलिमेंट आलेला आहे. ए ला डॅश डॅश करा, थर्ड ला डॅश डॅश, फोर्थ ला डॅश डॅश डॅश. अशा पद्धतीने लेफ्ट सक्सेसर आणि राईट सक्सेसर. आता 4 ला कोणता नोड आलेला आहे बी. बरोबर आहे. बी चा लेफ्ट 0 राईट 0 नल नोड. त्यानंतर 5 ला कोणता आला सी लेफ्ट 0 राईट 0. अशा पद्धतीने हे त्याचं मेमरीमध्ये असणारा रिप्रेझेंटेशन आहे. 1 सेल 2 3 4 आणि 5. तर असं पद्धतीने मेमरी सेल तयार करतो आणि त्यातून डेटा कनेक्शन करून रिप्रेझेंट करतो. सेकंड टाइप्स सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. इन पहिला बघितला आपण लिंक रिप्रेझेंटेशन. सेकंड टाइप्स सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन मध्ये प्रत्येक डेटाची सिक्वेन्स बनवतो. लाईक दिस ए त्याचे बी त्याचा सी त्याचा डी त्याचा अशा पद्धतीने सिक्वेन्स बनवतो त्याचा ई. तर अशा पद्धतीने सिक्वेन्स यूज करतो. इन सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री यूज्ड इन लिनियर अरे द रूट आर इज स्टोर्ड इन ए ट्री. इफ नोड ऑफ ट्री इज अ के द लेफ्ट सब ट्री ट्री इक्वल टू 2 into k म्हणजे राईट साइडचे नोड हे वाढत जातात. दॅट इज 2 into k आणि राईट सबसेट सब ट्री 2 into k plus 1 म्हणजे k प्लस 2 into k plus 1 म्हणजे एक एक नोड हे प्लस 1 नी वाढत जातात. अशा पद्धतीने आता याचा चार्ट बघितला तर अशा पद्धतीने चार्ट तुम्हाला लक्षात येईल. सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन सिक्वेन्स A B
सी 0 0 असं चार तुमच्या लक्षात येईल आणि लास्टला डी आणि ते लास्टला ई. तर हे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशनचं एक्झाम्पल्स आहे. तर काय सांगितलं, बायनरी ट्री इज defined as a finite set of data element which is hierarchical relationship between them. In binary tree it has two types. मेमरी मध्ये त्याचे टाइप्स आहेत. कुठले कुठले? लिंक्ड रिप्रेझेंटेशन आणि सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. लिंक्ड रिप्रेझेंटेशन मध्ये आपण तीन पार्ट्स बघितले, इन्फॉर्मेशन पार्ट, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. लक्षात आहे? त्याच्यावरून एबीसीच्या ज्या पेजेस आहेत ते कसे एलिमेंट किंवा एलिमेंट आहेत कसे डेटा एलिमेंट कसे कनेक्ट करायचे हे बघितलं. आणि सेकंड टाइप सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये ए बी सी डी ई. तर अशा पद्धतीनं काय केलं त्याचे एक्सप्लेन केले. आता सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन मध्ये काय की रूट आर जर कन्सिडर केला तर त्याचे राईट बाजून काय असणार, लेफ्ट आणि राईट हा सुद्धा रूट आहे, बरोबर. त्याच्यामधून लेफ्ट ट्री आणि सब ट्री आणि वाढत कुठे जातात हे, तर इकडे बाजून म्हणजे राईट साईडनं एक एक डेटा एलिमेंट हे वाढत जातात. म्हणून इक्वेशन काय तयार झालं, 2 × k + 1 असं ते इक्वेशन तयार होते राईट साईडसाठी आणि लेफ्टसाठी 2 × k. तर अशा पद्धतीने हे ट्रीचं लेफ्ट सब ट्री आणि राईट सब ट्रीचं इक्वेशन आहे. तर या ठिकाणी हा डेटा स्ट्रक्चर हा टॉपिक संपलेला आहे. तर याच्यावरती अल्जेब्रिक एक्सप्रेशन सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये एक एक्सप्रेशन जर दिलं, राइटिंग ट्री डायग्राम फॉर अल्जेब्रिक एक्सप्रेशन असा क्वेश्चन जर परीक्षेमध्ये दिला तुम्हाला ते सोडवता पाहिजे डायग्राम. तर एक एक्सप्रेशन दिलं की = a + b डिवाइड c × d प्लस e. तर असं जर इक्वेशन दिलं तर त्याच्यावर तुम्हाला ट्री डायग्राम ड्रॉ करायला सांगितले. तर ट्री डायग्राम ड्रॉ करताना कशा पद्धतीने ड्रॉ करायचे बघा, c × d प्लस e. तर अशा पद्धतीने ट्री डायग्राम तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेले आहे. अँगल ब्रॅकेट त्यातलं कॉमन काय आहे बघायचं. या पूर्ण इक्वेशन मधलं कॉमन काय आहे, हे कॉमन, बरोबर. त्याला कोणता नोड कनेक्ट केलेला आहे, हा नोड कनेक्ट केलेला आहे. फक्त नोड जोडत आहे, बाकी काय नाही. आता ह्या दोन्हीतलं कॉमन काय आहे, हे कॉमन आहे, तर हे कॉमन करेक्ट. आता याच्यानंतर काय कॉमन आहे, प्लस कॉमन आहे. त्याला कोणते दोन नोड जोडले, ए आणि बी. म्हणजे ए प्लस बी E = डिवाइड a + b. आता याचं कॉमन काय आहे बघायचं. अगोदर कॉमन काय आहे, प्लस आहे, दोन्हीतलं कॉमन प्लस. त्यातलं कॉमन काय आहे, इनटू. त्याला कोणते नोड जोडले, c आणि d, लास्टला e. म्हणजे आपलं अशा पद्धतीने तुम्हाला 1 मार्कासाठी ट्री डायग्राम काढा असं परीक्षेमध्ये क्वेश्चन देतो. 1 2 3 इक्वेशन देतात आणि त्याच्यावर ट्री डायग्राम ड्रॉ करायला सांगतात. तर इक्वेशन काय आहे, E = a + b डिवाइड c × d + e. तर E यातलं कॉमन a + b यातलं प्लस कॉमन, तर नोड दोन नोड जोडले. डिवाइड E = a + b डिवाइड c × d + e. अशा पद्धतीने तुम्हाला ट्री डायग्राम काढता येईल. लक्षात आहे. दुसरं एक इक्वेशन प्रश्नामध्ये दिले विचारलं आहे, लास्ट 2x + y आणि a - 7b चा क्यूब. तर असं जर इक्वेशन परीक्षेमध्ये दिलं तर ट्री डायग्राम तुम्हाला कशी ड्रॉ करता येईल. त्यात कॉमन काय आहे, इनटू. दोन्हीमध्ये इनटू आहे. त्यानंतर याच्यामध्ये कॉमन काय, प्लस. या दोन्ही इक्वेशन मध्ये प्लस. यामध्ये कॉमन 2 कॉमन या 2x + y. त्याला लेफ्ट बाजू. आता राईट बाजूला काय कॉमन काय, दोन्हीचा क्यूब आहे आणि हा एरो दर्शवायचा, त्याला 3 हा जोडायचा. लक्षात आहे.
त्यानंतर ह्याचं कॉमन काय आहे मायनस a इंटू 7b. तर अशा पद्धतीनं काय तुम्ही ड्रॉ करू शकता. काय सांगितलं 2x 2 into x म्हणजे 2x plus y into a minus 7b raised to q. तर अशा पद्धतीनं डायग्राम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर या डायग्राम तुम्ही सॉल्व्ह काढायचे आणि या ठिकाणी हा चॅप्टर संपले. या चॅप्टरमध्ये आपण डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय त्याच्यावर असणारे 6 ऑपरेशन्स हे बघितले. सेकंड आर्टिकल बघितलं आपण ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय त्याच्यावर असणारा अल्गोरिदम, इन्सर्टिंग डिलीटिंग त्याच्यावरचं अल्गोरिदम, त्यानंतर बबल सॉर्टिंग म्हणजे काय त्याच्यावर बबल सॉर्ट आणि अल्गोरिदम बघितले, त्याच्यावर एक्झाम्पल बघितलेला आहे, C++चा प्रोग्राम बघितला आहे. त्यानंतर सर्चिंग म्हणजे काय त्याच्यावर असणारे 2 टाइप्स लिनियर सर्च बायनरी सर्च त्याचे अल्गोरिदम बघितले, एक्झाम्पल बघितले आणि C++चे प्रोग्राम सुद्धा बघितले. लास्ट आर्टिकल आपण 3 रिप्रेझेंटेशन घेतले. एक रेकॉर्ड त्याचं असणार मेमरी मध्ये रिप्रेझेंटेशन आजच्या लेक्चरला आपण बघितले. नंतर लिंक लिस्टचं मेमरीमध्ये असणारं रिप्रेझेंटेशन आणि लास्ट आपण आज आर्टिकल बघितलं बायनरी ट्री म्हणजे काय आणि त्याच्या मेमरीमध्ये असणारं रिप्रेझेंटेशन आणि त्याच्यावरून अल्जेब्रिक इक्वेशन्स आणि त्याच्या ट्री डायग्राम सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. बोर्ड परीक्षेला साधारणतः 12 मार्कासाठी हा टॉपिक विचारला जातो. ओके ठीक आहे. याच्या चॅप्टरच्या नोट्स आहेत, त्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करतोय. ते पेपर फर्स्टला एक वेगळी वही करायची आहे, पेपर सेकंडला एक थेरीसाठी वेगळी वही करायची आहे आणि त्याच्यामध्ये ह्या नोट्स सगळ्या लिहून काढायच्या. ओके ठीक.